फ्रेंड्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू आहे. त्यामध्ये आपला क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 2. एक्सरसाइज 2.4 आपली ऑलमोस्ट कम्प्लीट होत चालली आहे, बरोबर. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आलो होतो. क्वेश्चन नंबर 3 हे इंक्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन यावर डिपेंड होते. आता बघा, क्वेश्चन नंबर 4 पासून टिल क्वेश्चन नंबर 5 पर्यंत पण आपल्याला इंक्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन दोन्ही कंबाईन एक्झाम्पल्स बघायचे. तर आपण आता एक्झाम्पल बघणार, ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच फंक्शन इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन्ही पण फाइंड करायचं की ज्यावेळेस फंक्शन एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची ज्यावेळेस फंक्शन आपला इंक्रीजिंग होतं त्यावेळेस, आणि आपला फंक्शन त्यावेळेस डिक्रीजिंग होईल त्यावेळेस आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड करायची. इजंट इट? यस ऑर नो? ज्यावेळेस इंक्रीजिंग आणि फंक्शन आपल्याला डिक्रीजिंग, बरोबर. आपण एक्झाम्पल बघणार ज्यामध्ये आपल्याला इंक्रीजिंग फंक्शन पण फाइंड करायचं आहे आणि डिक्रीजिंग फंक्शन पण फाइंड करायचं आहे. ते बघा, आता एक्झाम्पल मी फर्स्ट एक्झाम्पल लिहू. फर्स्ट एक्झाम्पल f of x is equal to 3x cube minus 12x minus 144 x plus 13. ओके, हा फंक्शन माझं. हा फंक्शन माझं, दॅट इज x क्यूब मायनस 12x मायनस 144 प्लस 13. आपण या पर x ज्यावेळेस फंक्शन इंक्रीजिंग असते त्यावेळेस पण एक्झाम्पल बघितले की आपण इंक्रीजिंग फंक्शनला कसं करतो. पहिले तर आपण f डॅश ऑफ x काढून घेतो, म्हणजे या फंक्शनचा मी f डॅश ऑफ x काढणार, दॅट इज f डॅश ऑफ x इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 3x स्क्वेअर 12 टू द 24x मायनस 144. हा f डॅश ऑफ x बनेल. ओके, आपण ज्यावेळेस फंक्शनचं इंक्रीजिंग फंक्शन बघतो त्यावेळेस आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढतो. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जर आपण या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑलरेडी सांगितलेले की फंक्शन तुमचं इंक्रीजिंग आहे, ज्यावेळेस फंक्शन इंक्रीजिंग असेल त्यावेळेस व्हॅल्यू आपण f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0, म्हणजेच देअरफॉर f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, गिवन. ज्यावेळेस फंक्शन f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे आपण काय करतो, याचे फॅक्टर पाडतो. मी f डॅश ऑफ x ला थोडं आणखी मोड सिम्प्लिफाय करतो. 3 कॉमन घेतल्यानंतर राहिले तर दॅट इज 3x स्क्वेअर 8x मायनस 3 4 जा 12 3 4 जा 12. ओके, 3 4 जा 12 3 8 जा 24. ठीक आहे. ओके, आता म्हणजेच f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन द हे आपलं गिवन आहे, म्हणजे ही कंप्लीट टर्म दॅट इज दिस टर्म, कंप्लीट टर्म पण ग्रेटर दॅन 0 असेल. यस ऑर नो? देअरफॉर 3 into x square 8x minus 48 will be also greater than 0. हा 3 ला 0 ला मल्टिप्लाय केल्यानंतर हे बनेल x square minus 8x minus 48 is greater than 0. याचे जर आपण फॅक्टर पाडले, याचे फॅक्टर पाडले काय नाही तर -48 पाहिजे आपल्याला, तर आपण फॅक्टर कोणते पाडणार, ज्यामध्ये ऍडिशन आपल्याला इज इक्वल टू -8 पाहिजे आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला -48 पाहिजे. तर फॅक्टर कसे येणार, 8 3 जा 12 4 जा 48. मग आपल्याला पाहिजे दोघांचं ऍडिशन केल्यानंतर -8 पाहिजे. देअरफॉर याला काय करतो, मायनस घेतो. मग 12 मायनस प्लस 4 हे -8 बनेल. म्हणजे माझे फॅक्टर काय आले, दॅट इज x - 12 अँड x + 4 इज ग्रेटर दॅन 0. हे माझे फॅक्टर पडले, दॅट इज x - 12 आणि x + 4 हे माझे फॅक्टर आले. यामध्ये आता नंतर आपल्याला केसेस डेव्हलप होतात. ज्यावेळेस आपलं फंक्शन इंक्रीजिंग असतं त्यावेळेस आपण एक स्टँडर्ड फॉर्म्युला जनरेट केला होता. ज्यावेळेस कधी पण आपलं फंक्शन इंक्रीजिंग असतं त्यावेळेस आपण एक स्टँडर्ड फॉर्म्युला केला होता, दॅट इज 2 नंबरचा प्रोडक्ट हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे आपल्याला. यस ऑर नो? 2 नंबरचा प्रोडक्ट हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. त्यासाठी आपल्याला 2 कंडिशन होतात, दोन्ही नंबर आपले ग्रेटर दॅन 0 पाहिजे
किंवा दोन्ही नंबर लेस दॅन 0 पाहिजे, म्हणजेच दॅट इज ए डॉट बी हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. त्यात कंडिशन काय होती, केस वन मध्ये काय होतं, दॅट इज ए इज ग्रेटर दॅन 0 अँड बी इज ग्रेटर दॅन 0. आणि केस 2 मध्ये सेकंड दॅट इज ए इज स्मॉल दॅन 0 अँड बी इज ऑल्सो स्मॉल दॅन 0. ह्या कंडिशन नुसार आपण मग आपण कंडिशन यासाठी ठेवू, ह्या फॅक्टरसाठी. दॅट इज केस वन म्हणजेच दॅट इज x मायनस 12 इज ग्रेटर दॅन 0 अँड x प्लस 4 इज ग्रेटर दॅन 0. फर्स्ट कंडिशन आहे. आता सेकंड कंडिशनला आपण पहिले फर्स्ट कंडिशन सॉल्व्ह करू. x मायनस 12 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे x इज ग्रेटर दॅन 12. आपण याला सिम्प्लिफाय केलं. देन x इज ग्रेटर दॅन मायनस 4. हे जे व्हॅल्यू भेटल्या ह्या व्हॅल्यू आपण नंबर लाईनला सॅटिस्फाय करून बघतो. For 0, then 2, then 4, 6, 8, 10, 12 and 14. Minus 2, minus 4, minus 6. X is greater than 12. X is greater than 12 म्हणजे राईट साईडच्या व्हॅल्यू. आणि x is greater than minus 4. Minus 4 म्हणजे ह्या राईट साईड पासून व्हॅल्यू. आता बघा ह्या दोन लाईन कोणत्या एका एक्स्ट्रीम पॉइंटला इंक्रीज आहे. That is at point 12 the value is suddenly increasing or strictly increasing. म्हणजे आपला कॉमन सेक्शन काय झाला, हा वाला कॉमन सेक्शनचा. Therefore पॉइंट 12 ला आपली x ची व्हॅल्यू एक्स्ट्रीम राईज झाली. Therefore हा यामध्ये आपला x इज ग्रेटर दॅन 12 ही व्हॅल्यू आपल्याला सॅटिस्फाय होते. केस 2 मध्ये दॅट इज केस 2 यामध्ये काय दिलेलं आहे, a इज लेस दॅन 0 म्हणजे therefore a इज लेस दॅन 0 म्हणजे सी a is less than 0 म्हणजे कंडिशन आपली दॅट इज ना x minus 12 is less than 0 and x plus 4 is less than 0. ओके. आता x minus 12 is less than 0 and x plus 4 is less than 0. याला सिम्प्लिफाय करून therefore x is less than 12 and x is less than minus 4. नंबर लाईनवर आपण जे व्हॅल्यू भेटले ते रिप्रेझेंट करतो. therefore 0, 2, 4, 6, 8, 10, 12 and 14. Minus 2, minus 4 and minus 6. आता x is less than 12 म्हणजे ही 12 आहे, is less than 12 म्हणजे लेफ्ट साइडला. and x is less than minus 4. minus 4 आहे less than व्हॅल्यू. कॉमन एरिया कोणता आहे, हा वाला. म्हणजे at point 4 the value of x is suddenly increasing. Therefore this value is satisfying. Therefore solution आपलं कोणतं आलं, दोन्ही व्हॅल्यू at point x is greater than 12 and at point x is less than minus 4 the value of the function f of x is strictly increasing. Therefore solution at point x is greater than 12 and x is less than minus 4 the value of function is strictly increasing. Okay, therefore solution that is x is greater than 12 ये एक वैल्यू और सेकंड वैल्यू x is less than minus 4. ठीक है ना. ध्यान से देखो, फर्स्ट क्वेश्चन है, थोड़ा सा ध्यान से देखेंगे तो और इजी जाएगा. फर्स्ट क्वेश्चन देखो, यहाँ पर फंक्शन दिया है, द फंक्शन इज ऑलरेडी बोल के रखा है कि फंक्शन इंक्रीज हो रहा है. ठीक है ना. अगर फंक्शन इंक्रीज होता है तो कभी भी एफ डैश ऑफ एक्स की वैल्यू हमेशा ग्रेटर देन 0 आएगी. ओके, श्योर है. फिर हम एफ ऑफ एक्स का डेरिवेटिव निकाला. एफ ऑफ एक्स के डेरिवेटिव निकालने के बाद ये फंक्शन जो है, ये फंक्शन फैक्टर्स निकाले. फैक्टर हमें x माइनस 12 और x प्लस 4 दो फैक्टर मिलते हैं. फिर इसके बाद हमारे केसेस बनते हैं. अगर ये दोनों नंबर पॉजिटिव, एक तो इंक्रीजिंग फंक्शन है इसलिए ये दोनों नंबर पॉजिटिव है, मतलब कि ए पॉजिटिव मतलब कि 0 से बढ़कर है, बराबर, और निगेटिव मतलब कि 0 से छोटे हैं, और सेकंड कंडीशन है 0 से छोटे हैं. ओके. फिर केसेस लिए जहां से हमें वैल्यू डालनी थी, वैल्यू डाल के हमने वेरीफाई किया, हमें एट पॉइंट x इज इक्वल टू 12 so function is suddenly increasing, and at point x is less than minus 4 the second function is also, so the function f of x is also increasing. Therefore these two functions are satisfying. So solution is
x इज ग्रेटर देन 12 एंड x इज लेस देन -4। याद हो दिक्कत, फर्स्ट एग्जांपल था, आराम से करने का कोई दिक्कत नहीं है। कल हमने एक बात नोटिस किया है क्या, जहां पे हमारे पंतप्रधान ने पोल्यूशन के बारे में बोला था,